आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ईश्वरी भिसेंच्या तब्येतीत सुधारणा होत नसताना आयव्हीएफ सेंटरनं 4 ते 5 दिवस दाखल केलं, तर सूर्या रुग्णालयात कार्डियक स्पेशालिस्टही नव्हता। ससूनच्या अहवालातून आयव्हीएफ सेंटर आणि सूर्या रुग्णालयावर ठपका। मंगेशकर रुग्णालय असेल किंवा कोणत्याही रुग्णालयात अनियमितता होऊ नये, राज्य सरकारच्या 3ही विभागातील अहवाल आल्यावर कारवाई होईल। ट्रस्ट ऍक्ट खाली या संस्था असल्यामुळे सरकारकडून कारवाई होईल। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीची अनियमितता होणे किंवा पेशंटला त्रास होणे यासाठी ज्या काय राज्य शासनाच्या 3ही विभागाकडून आपले अहवाल येतील आणि त्या पद्धतीने कारवाई होईल, हे असं यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलंय। ससूनच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यांवर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवस लागण्याची शक्यता। 6 जणांच्या वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। अभिप्राय सोमवारी किंवा मंगळवारी दिला जाईल, सूत्रांची माहिती। मंगेशकर रुग्णालयाविरोधात पवारांची राष्ट्रवादी हायकोर्टात जाणार। 24 तारखेला याचिका दाखल करणार। प्रशांत जगतापांची माहिती। मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करा, प्रशांत जगताप यांची मागणी। डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट दिली, त्यात नवल काय? राज्यात गरिबांच्या जगण्याची काहीच किंमत नाही, सुषमा अंधारेंची मंगेशकर रुग्णालय आणि राज्य सरकारवर टीका। मंगेशकर रुग्णालयाच्या ईडी चौकशीसह ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासा। पवारांची राष्ट्रवादी मंगेशकर रुग्णालयाविरोधात याचिका दाखल करणार। अहवालात शेवटच्या क्षणी बदल केल्याचा आरोप। अपघातग्रस्त रुग्णांसाठी आता 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार। राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय। दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं आता बंधनकारक असणार। डॉक्टर घैसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? भिसे कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आमदारकीचा राजीनामा देणार का? सचिन खरात यांचा आमदार अमित गोरखे यांना सवाल। राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू करणार। मालेगाव तालुक्यातील अजंगमधील कार्यक्रमात दादा भुसेंचं विधान।